नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. राज्यशास्त्र विषयाच्या आजच्या लेक्चरमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मुलांनो, आपण चौथे प्रकरण अभ्यासायला सुरुवात केलेली आहे आणि ज्यामध्ये आपण या चौथ्या प्रकरणामध्ये अभ्यासत आहोत समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता. मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीसाठी शांतता आणि स्थिरता आवश्यक असते, ज्यामुळे तो स्वतःचा विकास करू शकतो, प्रगती करू शकतो. म्हणजे जसे एखाद्या व्यक्तीसाठी शांतता, स्थिरता, एखाद्या कुटुंबासाठी शांतता आणि स्थिरता असणं आवश्यक असतं, त्याचप्रमाणे कोणत्याही देशासाठी, कोणत्याही राष्ट्रासाठी शांतता आणि स्थैर्य ही खूप आवश्यक असणारी गोष्ट आहे, जेणेकरून त्यामुळं त्या देशामध्ये किंवा त्या देशातील नागरिकांमध्ये एक चांगले विचार, त्याचबरोबर त्या देशाचा विकास, प्रगती ही खूप चांगल्या प्रकारे घडवून आणता येते. तसेच त्या देशामध्ये राहणारे जे नागरिक आहेत, त्या नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा चांगल्या प्रकारे भागवता येतील. त्याचबरोबर त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा उपलब्ध करून देता येतात. त्यांच्या भौतिक आणि अधिभौतिक गरजा देखील उपलब्ध करून देता येतात, ज्यामुळं देशातील नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचे जीवनमान जगता येते. त्यांचा जीवनमानाचा स्तर उंचावतो, त्याचबरोबर त्यांचा विकास आणि प्रगती होते. देशाचा विकास आणि प्रगती तेव्हाच होते जेव्हा देशातील नागरिकांची विकास आणि प्रगती होईल. मग त्यासाठी कोणत्याही देशाला शांतता आणि स्थिरतेची आवश्यकता असते. मग ज्याप्रमाणे बाहेरील ज्या गोष्टी आहेत, म्हणजे एखाद्या देशाच्या बाहेर असणाऱ्या गोष्टी असतील, मग तो सीमावाद असेल किंवा दुसऱ्या देशाने केलेलं त्या देशावरचं आक्रमण असेल, या सर्व गोष्टींमुळे जशा प्रकारे देशाची शांतता भंग होते किंवा तो देश अस्थिर बनतो, त्याचप्रमाणे देशाच्या अंतर्गत जे घटक असतात त्याच्यामध्ये देखील स्थिरता असणं गरजेचं असतं. म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीचा जर विचार केला तर त्या व्यक्तीमध्ये शांतता आणि स्थिरता येण्यासाठी दोन गोष्टी कारणीभूत ठरतात, किंवा एखाद्या व्यक्तीची शांतता भंग होण्यासाठी किंवा त्या व्यक्तीची मानसिक स्थिती अशांत होण्यासाठी, अस्थिर होण्यासाठी जशा प्रकारे बाह्य गोष्टी कारणीभूत असतात, तशाच अंतर्गत गोष्टी देखील कारणीभूत असतात. मग तसंच देशाचं देखील असतं की जर देशाच्या अंतर्गत स्थिती ही अशांत असेल, तिथे दंगली होत असतील, आंदोलन होत असतील, देशातील नागरिक संतुष्ट नसतील, सारख्या काहीतरी कारवाया, फुटीरतावादी प्रवृत्ती उभ्या ठाकत असतील आणि ते अस्थिरता निर्माण करत असेल, तर तो देश जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे विकास आणि प्रगती करू शकत नाही. देशाची आणि राज्याची जास्तीत जास्त ताकद त्यासाठी खर्च होत असते आणि म्हणून देशामध्ये शांतता आणि स्थिरता असणं खूप आवश्यक असतं. मग आजच्या पाठामध्ये आपल्याला तेच पाहायचं आहे. समकालीन भारत म्हणजे आपला आजचा जो भारत आहे, त्या भारतामध्ये शांतता आणि स्थिरतेचे जे काही प्रश्न असतील किंवा त्यासमोरील काही जे आव्हाने असतील ते, त्याचबरोबर राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने, हे आपलं चौथं प्रकरण आहे. मग मागच्या तासाला मी तुम्हाला सांगितलं की आज बहुसंख्य देश जे आहेत किंवा जगातील बहुतेक सर्वच देशांनी लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेली आहे. आता त्या शासन पद्धती किंवा शासन व्यवस्था ज्या आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. राजेशाही असते, लोकशाही आहे, लष्करशाही आहे. परंतु त्या सर्वांमध्ये लोकशाही हा शासन व्यवस्थेचा सगळ्यात चांगला प्रकार मानला जातो आणि त्यामुळे मग आज जगातील जास्तीत जास्त किंवा बहुतेक सर्वच राष्ट्रांनी लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेली आहे. का? कारण की लोकशाही शासन पद्धतीमध्ये लोकांना जास्तीत जास्त अधिकार असतात. त्याचबरोबर जे काही देशामध्ये चालतं किंवा जी व्यवस्था पाहिली जाते ती लोककेंद्रित असते. लोकांच्या हिताकडे, लोकांच्या कल्याणाकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं. जर तुम्ही राजेशाही व्यवस्था पाहिली, शासन व्यवस्था पाहिली, तर राजा हा सर्वेसर्वा असतो आणि राजा हा केंद्रबिंदू असतो. म्हणजे राजाकडे सर्व काही अधिकार असतात. निर्णय घेण्याचा अधिकार राजाकडे असतो. राजा म्हणेल ती शेवटची गोष्ट असते. लोकांच्या मतांना, लोकांच्या विचारांना तिथे कुठेही स्थान नसतं. त्या उलट लोकशाही शासन पद्धतीमध्ये असतं की लोकांना जास्तीत जास्त अधिकार असतात. लोककेंद्रित शासन पद्धती असते. लोकांच्या मतांचा, लोकांच्या विचारांचा तिथे प्राधान्य दिलं जातं त्यांना आणि म्हणून लोकशाही शासन पद्धती आज आपण जगातील बहुतेक देशांमध्ये पाहतो. मग लोकशाही शासन पद्धती असलेले जे देश आहेत त्या देशांमध्ये वैचारिक विविधता आढळते. म्हणजे विचारांमध्ये वैविध्य असते. का विचारांमध्ये वैविध्य असतं? तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे किंवा कालच्या लेक्चरमध्येच आपण एक व्हिडिओ पाहिलेला आहे की कशा प्रकारे लोकशाही शासन पद्धती ही लोकांना अधिकार आणि स्वातंत्र्य देते. मग त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्य येतात की ज्यात आपण
भाषण स्वातंत्र्य म्हणू, आपलं ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य ज्याला म्हणता येईल, ज्यामध्ये आपण आपले मत मांडू शकतो, भाषण करू शकतो, विचार मांडू शकतो, लिहून किंवा भाषणांद्वारे आपण ते मांडू शकतो. सरकारविरुद्ध आपण आपले मत व्यक्त करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला वास्तव्य स्वातंत्र्य असतं, संचार स्वातंत्र्य असतं, वेगवेगळ्या प्रकारची स्वातंत्र्य दिलेली असतात. काही हक्क दिलेले असतात, जे वेगवेगळ्या देशांनी आपल्या राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केलेले असतात, ज्याला आपण मूलभूत हक्क असं म्हणतो. म्हणजे लोकशाही शासन पद्धती लोकांना खूप मोठ्या प्रमाणात अधिकार आणि स्वातंत्र्य देत असते, ज्यामुळं लोक आपले विचार व्यक्त करू शकतात, ते अभिव्यक्त होतात आणि त्यामुळे मग लोकांच्या जितके लोक आहेत तितके वेगवेगळे विचार त्या मांडतात, पुढे येतात आणि त्यामुळे मग आपल्याला लोकशाही शासन पद्धतीमध्ये वैचारिक विविधता आढळते. जर एखादा देश हा विविधतेने नटलेला असेल, म्हणजे जर एखाद्या देशामध्ये वांशिक, धार्मिक, जातीय, सांस्कृतिक, भाषिक, प्रादेशिक अशा वेगवेगळ्या प्रकारची जेव्हा विविधता असते, त्या ठिकाणी देखील लोकशाही शासन पद्धतीमध्ये किंवा लोकशाही शासन पद्धतीसमोर खूप मोठ्या प्रमाणात आव्हानं असतात. त्याचबरोबर लोकशाही शासन पद्धतीसमोर आव्हाने असतात म्हणजे काय, तर ते राष्ट्र टिकवून ठेवणं, त्या राष्ट्राला एकसंध ठेवणं किंवा एक ठेवणं हे खूप मोठी आव्हानाची गोष्ट असते. परंतु मी राष्ट्र हा उल्लेख केलेला आहे किंवा राष्ट्र हा उल्लेख जेव्हा मी केला आहे त्यावेळेस ते जरी विविधता असली तरी पण ते राष्ट्र एक राहू शकतं किंवा एकात्म राहू शकतं. परंतु ज्या देशामध्ये, म्हणजे जर मी देश हा उल्लेख केला तर ज्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविधता असते आणि त्या देशाने लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेली असेल, तर लोकशाही शासन पद्धतीने जे अधिकार आणि स्वातंत्र्य दिलेले आहेत त्याचा लोक उपयोग करून घेतात आणि ज्यामुळे त्यांचे वेगवेगळे विचार पुढे येतात, वेगवेगळे समाजगट तयार होतात, ते आपले विचार मांडतात, आपली मतं मांडतात आणि तिथे मग वाद विवाद, मतमतांतरे असतात, ज्यामुळे त्या मतमतांतरांमध्ये, त्या विचारांमध्ये संघर्ष निर्माण होऊ शकतो आणि मग त्याच लोकशाही शासन व्यवस्थेसमोर मग आव्हाने निर्माण होतात. परंतु जर हे सर्व जे वेगवेगळे विचार असलेले, वेगवेगळी मतं असलेली लोक जर सामंजस्याने किंवा त्यांच्यामध्ये जर सुसंवाद झाला, तर मग ते एक राष्ट्र बनतं किंवा त्यांच्यामध्ये जरी विविधता आहे, वैचारिक विविधता आहे, वेगवेगळी मतं आहेत, भाषिक विविधता आहे, वांशिक विविधता आहे, जातीय धर्मीय विविधता आहे, अशी सर्व प्रकारची विविधता जरी असली, परंतु ते जर एक असले, त्यांच्यामध्ये एकात्मतेची भावना असली, त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी सामंजस्य, प्रेम, आत्मीयता असली, तर ते राष्ट्र बनतं. आणि म्हणून मग आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये तेच अभ्यासायचं आहे, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण इयत्ता 11वी मध्ये राष्ट्र, राज्य, राष्ट्रवाद अशा वेगवेगळ्या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत आणि राज्यशास्त्रामध्ये या ज्या संकल्पना आहेत त्या खूप महत्त्वाच्या आणि प्रमुख संकल्पना आहेत. तर म्हणजे कोणताही विषय जर आपण घेतला, मग तो समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल, कुठलंही सामाजिक शास्त्र घ्या किंवा कोणतंही विज्ञान घ्या, वैज्ञानिक शास्त्र घ्या, त्या सर्व शास्त्रांमध्ये काही महत्त्वाच्या संकल्पना असतात, त्यांना खूप महत्त्व असतं आणि त्या आपण समजून घेणं किंवा आपल्याला समजणं आवश्यक असतं तो विषय समजून घेण्यासाठी. म्हणून इयत्ता 11वी मध्येच आपण राष्ट्र, राज्य, राष्ट्रवाद ह्या संकल्पना शिकलेलो आहोत. जसं की समाजशास्त्रामध्ये समाज, व्यक्ती, कुटुंब, विवाह संस्था अशा वेगवेगळ्या ज्या सामाजिक संस्था, अशा वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे राज्यशास्त्रामध्ये देखील या राष्ट्र, राज्य, राष्ट्रवाद अशा प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. मग आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ह्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. त्या अगोदर आपण पाहूया की आपण भारताविषयी या संकल्पना समजून घेणार आहोत आणि भारतातील जी राष्ट्रीय एकात्मता आहे किंवा भारताची जी राष्ट्रीय एकात्मता आहे, त्या भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसमोर जी आव्हानं अनेक वेळा निर्माण होतात किंवा उभी राहतात, त्याविषयी देखील आपल्याला अभ्यासायचं आहे. तत्पूर्वी आपल्याला पाहायचं आहे की भारतामध्ये, मी तुम्हाला कालच्या लेक्चरला सांगितलं की भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची विविधता आहे. मग ती प्रादेशिक विविधता आहे, जातीय आहे, धार्मिक आहे, सांस्कृतिक आहे. प्रादेशिक विविधतेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही आपल्या देशाचा नकाशा समोर ठेवला किंवा जर तुम्ही इमॅजिन केलं की आपला जो देश आहे त्याचं संपूर्ण पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण संपूर्ण नकाशा किंवा संपूर्ण देश जर आपण डोळ्यासमोर आणला, तर आपल्याला कळतं की प्रादेशिक विविधता किती मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळते. कुठे किनारपट्टी आहे, किनारपट्टीचा भाग आहे, कुठे पठारी मैदानी प्रदेश आहे, काही डोंगराळ भाग आहे, काही घनदाट जंगलांनी व्यापलेला भाग आहे, काही दक्षिणेला जर आपण पाहिलं तर समुद्र आहे, उत्तरेला हिमालय पर्वत आहे. म्हणजे इतकी विविधता आहे.
हिमालय पर्वत आहे आणि बर्फाच्छादित प्रदेश आहे. तर आपण काही भागामध्ये पाहतो की जो पूर्णपणे वाळवंटी प्रदेश आहे, जिथे पर्जन्यमान खूप कमी आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो जसं की नॉर्थ ईस्टचा भाग, की जिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पर्जन्यवृष्टी होते, हिरवेगार घनदाट जंगलांचा भाग. अशा प्रकारची आपल्याला भौगोलिक विविधता आढळते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहणारे लोक जे आहेत, त्यांची संस्कृती, त्यांचं खानपान, त्यांची वेशभूषा, त्यांच्या ज्या विचार आहेत, कल्पना आहेत, श्रद्धा, मूल्य, रुची ह्यामध्ये देखील आपल्याला विविधता आढळते. मग अशा प्रकारची विविधता असणाऱ्या आपल्या भारत देशामध्ये राष्ट्र, आपण आपल्या भारत देशाला राष्ट्र असं म्हणतो. मग ही विविधता असून देखील आज आपण एक राष्ट्र आहोत. मग ती विविधता कशा प्रकारची आहे आपल्याला हे अगोदर समजून घ्यायला पाहिजे. तर एक मी छोटासा तुमच्यासाठी व्हिडिओ आणलेला आहे की ज्यामध्ये आपण भारतातील विविधता जी आहे ती पाहू शकतो किंवा ऐकू शकतो. आणि त्या एवढी मोठी विविधता असून देखील आपल्या देशामध्ये आपण एवढी मोठी विविधता आपल्या देशामध्ये आहे तरी देखील आपण एक राष्ट्र आहोत. आपला संपूर्ण जो राष्ट्र आहे त्या राष्ट्रामध्ये आपण सर्व ऐक्याने राहतो, एकमेकांविषयी प्रेमाने, आत्मीयतेने, सामंजस्याने राहतो. तर हे सर्व विविधता कशा प्रकारची विविधता आहे ती मी तुम्हाला एका छोट्याशा व्हिडिओमधून दाखवणार आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे तो दूरदर्शनवरती पूर्वी यायचा. म्हणजे हे एक राष्ट्रीय एकात्मतेचं गीत आहे आणि ते राष्ट्रीय एकात्मतेचं गीत पूर्वी जेव्हा मी लहान होते त्यावेळेस ते दूरदर्शनवरती दाखवलं जायचं आणि मला ते फार आवडायचं. आणि त्यातून आपल्या देशामधली जी विविधता आहे आणि त्या विविधतेत असणारी एकता दाखवलेली आहे. ती पाहताना किंवा ते सर्व ऐकताना आपल्याला कळून येतं की आपला देश खरोखर किती विविधतेने नटलेला आहे आणि त्या देशाविषयी आपल्याला खरोखर अभिमान वाटायला लागतो. आणि ही जी विविधता आहे ती किती चांगल्या प्रकारची आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये किती छान म्हणजे रंग भरलेले आहेत. आपला संपूर्ण देश, आपलं संपूर्ण देश असेल किंवा आपलं मन आहे, प्रत्येक व्यक्ती किती प्रकारे म्हणजे आनंदी होऊ शकते त्या विविधतेने नटलेल्या देशाकडे पाहून. तर आपण आता छोटासा एक व्हिडिओ पाहणार आहोत. तो पाहत असताना त्याच्यामध्ये जे काही विविधता दाखवलेली आहे ती तुम्ही लक्षात ठेवायची आहे की कोणकोणत्या प्रकारची विविधता आहे. तर ऐकूया आणि पाहूया हा व्हिडिओ.
तर आपण हा व्हिडिओ पाहिला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की कशाप्रकारे आपला जो देश आहे तो विविधतेने नटलेला आहे. म्हणजे खूप प्रकारची विविधता त्यामध्ये आहे आणि एका अ, रंगीत किंवा वेगवेगळ्या रंगांनी भरलेल्या, वेगवेगळ्या रंगांच्या फुलांनी भरलेली जी बाग असते किंवा एखादं आपण फुलदान म्हणतो किंवा फुलदाणी म्हणतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं ठेवलेली असतात आणि ती खूप सुंदर दिसतात. त्याप्रकारे आपला हा जो देश आहे तो वेगवेगळ्या रंगांनी भरलेला देश आहे. म्हणजे अगदी तुम्ही उत्तरेपासून दक्षिणेकडे किंवा पूर्व पश्चिम कुठे सर्वत्र जर आपण एक नजर टाकली किंवा आपण आठवलं तर आपल्याला कळतं की कशाप्रकारे आपल्या देशामध्ये खूप मोठी विविधता आहे आणि त्या विविधतेमध्ये एकता आहे. तर अशा प्रकारची विविधता ज्या देशामध्ये असते त्या देशामध्ये लोकांमध्ये सामंजस्य आणि सुसंवाद असायला हवा. लोकांमध्ये जेव्हा अशा प्रकारची विविधता असल्यानंतर सामंजस्य आणि विविधता असेल किंवा सॉरी सामंजस्य आणि सुसंवाद असेल तर ते राष्ट्र बनतं. त्यांच्यामध्ये एकीची भावना निर्माण होते, एकात्मतेची भावना निर्माण होते, एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी, आत्मीयता, सहानुभूती निर्माण होते आणि तेव्हा ते राष्ट्र बनतं असं आपण म्हणतो. आणि मग त्यासाठी काही गोष्टी गरजेच्या आहेत. जर हे सामंजस्य नसेल किंवा सुसंवाद नसेल ह्या विविधतेमध्ये किंवा वेगवेगळे समाज गट जे आहेत त्या वेगवेगळ्या समाज गटांमध्ये जर सुसंवाद नसेल तर मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये अशांतता, अस्थिरता निर्माण होते. ज्याचा आपण अनेकदा अनुभव घेत असतो. आपण पाहतो की आपल्या भारतातील स्थिती अनेकदा बिघडलेली आपल्याला दिसते, अस्थिर झालेली दिसते, अशांतता निर्माण झालेली दिसते. कशामुळे? तर काही वेळेस अनेकदा म्हणजे सुसंवाद होत नाही किंवा एकमेकांची मतं पटत नाहीत किंवा एकमेकांचे जे विचार आहेत ते समजून घेतले जात नाहीत, गैरसमज केले जातात आणि त्यामुळे मग मोठमोठाले वाद, दंगली भडकलेल्या आपल्याला दिसतात. मग त्याच्यामध्ये त्या दंगलींमध्ये जाळपोळ केली जाते. 2 धर्मांमध्ये मोठा संघर्ष झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 2 जातींमध्ये आपल्याला संघर्ष झालेला पाहायला मिळतो. जातीय दंगली पाहतो आपण, धार्मिक दंगली पाहतो. त्याचबरोबर शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांचा म्हणजे आर्थिक असमानता जिथे आपण पाहतो की गरीब आणि श्रीमंत अशी खूप मोठी दरी देखील आपल्याला पाहायला मिळते. तर म्हणजे आपल्या देशात जी विविधता आहे ती फक्त सामाजिक विविधताच आहे असं नाही, तर राजकीय विविधता आहे, आर्थिक विविधता देखील आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ज्या प्रकारे प्रादेशिक विविधता आहे, कुठे समुद्र, कुठे किनारपट्टी, कुठे पठारी प्रदेश, काही मैदानी प्रदेश, काही डोंगराळ भाग, तर काही वाळवंटी भाग. अशा प्रकारची प्रादेशिक विविधता जरी असली तरी त्याचबरोबर आपल्या देशामध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा प्रकारची विविधता देखील आपल्याला दिसते. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची विविधता असते त्यावेळेस मग भारतात म्हणजे भारतासारख्या देशामध्ये अनेकदा आपल्याला जातीय दंगली पाहायला मिळतात, धार्मिक दंगली पाहायला मिळतात. आर्थिक असमानतेमुळे ग गरीब आणि श्रीमंत यामध्ये वाढत चाललेली दरी आपण पाहतो आणि ज्यामुळे मग अनेक समस्या निर्माण होतात. तसेच आपण पाहतो की शेतकऱ्यांचा असंतोष आपल्याला दिसून येतो, विद्यार्थ्यांची आंदोलने आपल्याला दिसून येतात. शेतकऱ्यांचे असंतोष निर्माण झाल्यामुळे म्हणजे त्यांच्या मालाला किंवा त्यांचं जे पीक आहे त्याला हमी भाव मिळाला नाही, तर मग शेतकरी आंदोलने करतात. त्यांच्या समस्या समजून घेतल्या गेल्या जर नाही सरकारकडून, तर ते आंदोलनं करतात. त्याचबरोबर त्यांच्या अनेक समस्या असतात. तर अशा प्रकारे शेतकरी आंदोलनं, कधी जातीय दंगली, कधी धार्मिक हिंसाचार, तर कधी विद्यार्थ्यांची आंदोलने, अशा प्रकारची वेगवेगळी स्थिती किंवा अशा प्रकारचे वेगवेगळी अस्थिरता आपण निर्माण झालेली आपल्या देशामध्ये पाहत असतो. मग ते सर्व कशामुळे होत असतं? तर सुसंवाद किंवा लोकांचं म्हणणं जे आहे ते राज्यापर्यंत पोहोचलं नाही तर. म्हणजे आता मी राज्य म्हटले आहे म्हणजे काय तर राज्य, सरकार, शासन असं देखील आपण त्याला म्हणतो. तर हे सर्व होण्यासाठी सुसंवाद आवश्यक असतो. मग सरकार आणि लोकांमध्ये देखील सुसंवाद आवश्यक असतो. त्याचबरोबर जे देशातले लोक आहेत त्या लोकांमध्ये देखील एकमेकांमध्ये सुसंवाद असणं आवश्यक असतं. कारण की वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असतात. तर त्या लोकांमध्ये देखील सुसंवाद होणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारची सुसंवाद आणि स्थिर परिस्थिती केव्हा निर्माण होते? जेव्हा राज्य भक्कमपणे काम करेल. म्हणजे इथे राज्याची जबाबदारी किंवा शासन व्यवस्थेची जबाबदारी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. राज्याला इथे महत्त्वाचे स्थान आहे आणि राज्याचं कर्तव्य, राज्याचं जे काम आहे, भूमिका जी आहे ती इथे महत्त्वाची ठरते. इथे तुम्ही काही पॉइंट्स पाहू शकता, जे आपण आता अभ्यासणार आहोत.
तर मी तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस आपल्याला देशामध्ये शांतता, स्थैर्य आणि सार्वजनिक व्यवस्था हवी असते, सुसंवादी समाज अभिप्रेत असतो, त्यासाठी आपल्याला राज्याची आवश्यकता असते. कारण राज्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीसाठी शांतता आणि स्थैर्य याची नितांत आवश्यकता असते. आणि शांतता आणि स्थैर्य हे कोण प्रस्थापित करू शकतं, तर राज्य किंवा सरकार, शासन जे आहे ते देशामध्ये, राज्यामध्ये शांतता, स्थैर्य प्रस्थापित करतं. आणि त्यासाठी मग राज्याची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची ठरते. कारण शांतता, स्थैर्य आणि सार्वजनिक सुव्यवस्था यांसाठी सुसंवादी समाज अभिप्रेत असतो. आणि जर सुसंवादी समाज नसेल, शांतता आणि स्थैर्य असण्यासाठी सुसंवादी समाज आवश्यक असतो. आणि हा सुसंवादी समाज कोण निर्माण करू शकतो, किंवा शांतता आणि स्थैर्य कोण निर्माण करू शकतो, तर सरकार निर्माण करू शकतो, राज्य निर्माण करू शकतं. आणि ते जर नसेल, सुसंवादी समाज जर नसेल आणि सुसंवाद स्थापन करू शकणारं, शांतता आणि स्थैर्य स्थापन करू शकणारं राज्य जर नसेल, तर देशामध्ये फुटीरतावादी प्रवृत्ती वाढीस लागतात. फुटीरतावादी प्रवृत्ती वाढीस लागतात म्हणजे काय, तर एखादा समाजगट म्हणजे उदाहरणार्थ एखादा विशिष्ट भाषा असलेला, मग मराठी भाषिक गट असेल किंवा हिंदी भाषिक गट असेल किंवा मग एखादा जातीय गट असेल, तर तो गट काय करतो, मग आपल्या त्या देशामधून फुटून निघण्याचा प्रयत्न करत असतो की आमचं कोणतेही म्हणणं इथे ऐकलं जात नाही, आमच्या विचारांना इथं प्राधान्य दिलं जात नाही, आमची मतं ऐकून घेतली जात नाहीत. मग त्यांच्यामध्ये एक अलगतेची भावना निर्माण होते, फुटीरतेची भावना निर्माण होते आणि मग ते देशातून फुटून निघण्याचा विचार करत असतात. मग अशा प्रकारे अनेकदा फुटीरतावादी प्रवृत्ती वाढीस लागतात आणि त्या देशाच्या एकात्मतेसाठी किंवा देश जो आहे त्याच्यासाठी धोक्याचे असतात. त्यामुळे राष्ट्रात एकी, शांतता व स्थैर्य राखणं ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की शांतता आणि स्थैर्य, सार्वजनिक सुव्यवस्था यासाठी सुसंवादी समाज असणं आवश्यक असतं. म्हणजे समाजामध्ये, म्हणजे जे लोक आहेत देशामध्ये राहणारे, त्यांच्यामध्ये सुसंवाद होणं आवश्यक असतं. एकमेकांचे विचार त्यांना समजून घेणं आवश्यक असतं. आणि राज्य जे आहे त्याची जबाबदारी आहे की देशामध्ये शांतता व स्थैर्य टिकवून ठेवणं. आणि म्हणून मग समाजातील विविध गटांमध्ये सामंजस्य राखण्यासाठी राज्याने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा असते. राज्याची निर्मितीच त्यासाठी केलेली आहे. राज्य किंवा सरकार किंवा शासन हे ह्याची निर्मिती कशासाठी केलेली आहे, तर समाजावरती, त्या देशामध्ये राहणाऱ्या लोकांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी. म्हणजे कुणीही बळी तो कानपिळी अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते जर राज्य नसेल तर. का, कारण की राज्य काय करतं, राज्य कायदे आणि नियम बनवतं आणि ते कायदे आणि नियम लोकांना पाळणं बंधनकारक असतं. जर राज्य नसेल तर मग कायदे आणि नियम कुणीही पाळणार नाही आणि बळी तो कानपिळी अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण होईल. म्हणजे जो शक्तिशाली आहे तो बाकीच्यांचं शोषण करेल, बाकीच्यांवरती अन्याय करेल. म्हणून राज्याची निर्मिती लोकांनीच केलेली आहे. का, कशासाठी केलेली आहे, तर लोकांनी लोकांवरती नियंत्रण ठेवावं म्हणून. म्हणजे सर्व लोकांमध्ये सामंजस्य निर्माण करावं, सुसंवाद निर्माण करावं, सर्व लोकांचे विचार किंवा जे वेगवेगळे समाज गट आहेत त्या सर्व वेगवेगळ्या समाज गटांमध्ये सहकार्य, सामंजस्य, सुसंवाद निर्माण व्हावा यासाठी राज्याची निर्मिती केलेली आहे. आणि ह्या समाजासाठी, ह्या सर्व लोकांसाठी कल्याणकारी योजना बनविण्यासाठी, कायदे आणि नियम बनवण्यासाठी राज्याची निर्मिती केलेली आहे. आणि त्यामुळं मग राज्याची भूमिका किंवा कर्तव्य हे बनतं की राज्याने देशामध्ये किंवा जे वेगवेगळे समाज गट आहेत, जे विविध भाषा, जात, धर्म, वंश अशा प्रकारची विविधता असणारे जे वेगवेगळे समाज गट आहेत, त्या समाज गटांमध्ये सामंजस्य राखायचं आहे किंवा सामंजस्य निर्माण करायचं आहे, सुसंवाद निर्माण करायचा आहे. ही राज्याची जबाबदारी आहे आणि ती राज्याने आपली जबाबदारी राखावी किंवा पूर्ण करावी अशी अपेक्षा असते. मग त्याचबरोबर राष्ट्र उभारणीची आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची देखील राज्याची जबाबदारी असते. म्हणजे जेव्हा तुम्ही समाज गटांमध्ये सामंजस्य निर्माण करता त्यावेळेस समाजामध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते. मग भलेही तिथे विविधता असेल, वेगवेगळ्या जाती असतील, धर्म असतील, वंश असतील, वेगवेगळ्या संस्कृती, मूल्य, श्रद्धा, विचार असणारे जरी गट असले वेगवेगळे, तरी देखील जेव्हा त्यांच्यामध्ये सामंजस्य आणि सुसंवाद निर्माण होतो तेव्हाच त्या लोकांमध्ये एकमेकांविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आत्मीयता निर्माण होते. आणि त्यावेळेस मग तो जो समाज आहे, तो जो लोकसमूह आहे तो राष्ट्र बनतो. आणि मग हीच राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया असते. राज्याने आपली जबाबदारी पूर्ण केली तर मग राष्ट्र उभारणी होऊ शकते किंवा एखादा जो समाज
आहे किंवा जो लोकसमूह आहे तो राष्ट्र बनू शकतो आणि त्यांच्यामध्ये मग एकात्मता निर्माण होऊ शकते. तर आपल्याला पाहायचं आहे इयत्ता 11वी मध्ये अभ्यासलेल्या हीच राष्ट्र, राज्य आणि राष्ट्रीय एकात्मता ह्या ज्या संकल्पना आहेत महत्त्वाच्या त्या आपल्याला पाहायच्या आहेत. तर मग आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत ते राष्ट्र म्हणजे काय. तर राष्ट्र म्हणजे काय, इयत्ता 11वी मध्येच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की राष्ट्र म्हणजे असा लोकसमूह, असा समाज ज्याच्यामध्ये एकीची भावना आहे. एकीची भावना असणं खूप महत्त्वाचं आहे. जरी मग तुमच्यामध्ये तुमचे वेगवेगळे विचार असले, वेगवेगळे धर्म असले, जाती असल्या, तो जो लोकसमूह आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहत असले, वेगवेगळ्या जातींचे, भाषांचे, वेगवेगळ्या प्रदेशातले, वेगवेगळ्या संस्कृती असणारे, वेगवेगळे विचार असणारे, असे जरी वेगवेगळे विविधता असलेले जरी लोक असले तरी त्यांच्यामध्ये जर एकीची भावना असेल तर त्या एकीच्या भावनेमुळे त्यांना आपण राष्ट्र असं म्हणतो. म्हणजे असा लोकसमूह ज्याच्यामध्ये एकीची भावना आहे. मग त्यांच्यामध्ये एकीची भावना आहे, वेगवेगळ्या जरी विविधता असली तरी देखील त्या विविधतेला किंवा त्यांच्या जाती धर्मांना ते गौण स्थान देतात आणि कोणत्याही प्रसंगी मग कोणत्याही अडीअडचणीची प्रसंग आला तर ते सर्व लोक जे आहेत ते आपले जे प्रश्न आहेत ते सामंजस्याने सुसंवाद करून सोडवितात. म्हणजे राष्ट्र निर्माण होण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक असते तर ती एकीची भावना. म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की राष्ट्र ही जी संकल्पना आहे, राष्ट्र ही जी गोष्ट आहे ती एक भावनिक गोष्ट आहे की भावनिक संकल्पना आपण त्याला म्हणतो. म्हणजे मानसिक संकल्पना आपण त्याला म्हणतो की जेव्हा लोकांच्या मनामध्ये एकमेकांविषयी एकीची भावना निर्माण होईल त्यावेळेस आपण त्या लोकसमूहाला राष्ट्र असं म्हणतो. राष्ट्रवाद कशाला म्हणायचं तर तो जो लोकसमूह आहे ज्याला आपण राष्ट्र असं म्हटलेलं आहे, ज्या एकीची भावना असलेला जे राष्ट्र आहे, जो लोकसमूह आहे, तो लोकसमूह जो आहे त्याला आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे. आपण इतरांपेक्षा वेगळं आहोत, आपली स्वतंत्र अस्मिता आहे अशी जाणीव जेव्हा त्यांना होते तेव्हा ते आपण इतरांपासून वेगळे आहोत आणि आपण आपल्या राष्ट्रासाठी किंवा आपल्या लोकांसाठी स्वतः निर्णय घेतले पाहिजेत अशी त्यांना भावना निर्माण होते. आणि त्यावेळेस मग त्यांना असं वाटायला लागतं की आपण आपलं एक राज्य निर्माण केलं पाहिजे, आपलं एक शासन असायला पाहिजे. मग राष्ट्रवाद जे आहे ती देखील एक भावना आहे की आपल्या राष्ट्राविषयी म्हणजे आपले जे लोक आहेत वेगवेगळ्या धर्माचे असो, वेगवेगळ्या जातीचे असो, परंतु आपण एक आहोत अशी एकीची भावना निर्माण झालेला जो लोकसमूह आहे त्या लोकसमूहामध्ये एकमेकांविषयी प्रेम असतं, आत्मीयता असते, जिव्हाळा असतो. त्यावेळेस मग त्याला आपण राष्ट्रवाद असं म्हणतो. म्हणजे जी एकीची भावना आहे, आत्मीयतेची भावना आहे, जिव्हाळ्याची भावना आहे, आपुलकीची भावना आहे, त्याला आपण राष्ट्रवाद असं म्हणतो. मग त्या राष्ट्रावरती त्या लोकसमूहावरती जर दुसऱ्या लोकसमूहाने किंवा दुसऱ्या देशाने आक्रमण केलं किंवा काही त्यांना काही जर काही बोललं तर त्या लोकांना जर राग येत असेल म्हणजे तिथल्या जरी वेगवेगळे धर्म असतील परंतु ते एका राष्ट्रामध्ये राहत असले आणि त्या एका राष्ट्रामध्ये असलेल्या त्या दुसऱ्या धर्माच्या लोकांना जरी दुसऱ्या कोणी काही बोललं तर त्या संपूर्ण लोकांना जेव्हा वाईट वाटतं किंवा राग येतो तर ती एकात्मतेची भावना असते आणि त्यालाच आपण राष्ट्रवाद असं म्हणतो. किंवा त्या राष्ट्रामधील लोकांवरती जर एखादा काही असा प्रसंग आला मग त्याला आपण म्हणूया की एखादी नैसर्गिक आपत्ती आली, जसं की आपण पाहतो अनेक वेळा आपल्याकडे महापूर येतात, भूकंप होतात, मग त्यामध्ये आपल्या सर्वच त्याने लोकांवरती ते प्रभावित होतात असं नाही. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी भूकंप आला किंवा महापूर आला आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मानवहानी झाली, वित्तहानी झाली तर आपल्याला हळहळ वाटते, आपण त्यांना मदत करतो. मग हे का? कारण आपल्यामध्ये राष्ट्रवाद आहे, कारण आपल्याला आपल्या एकमेकांविषयी आपुलकीची भावना आहे. त्यावेळेस आपण पाहत नाहीत की जे पुरामध्ये वाहून गेले आहेत ते किंवा जे पुरामध्ये अडकलेले आहेत, भूकंप जिथे आलेला आहेत, अशी आपत्ती त्यांच्यावरती आलेली आहे, ते कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत हे आपण पाहत नाही, तर आपण त्यांना मदत करायला जातो. हीच राष्ट्रवादाची भावना आहे आणि यालाच राष्ट्रवाद असं म्हणतो. मग ही जी भावना आहे राष्ट्रवादाची, हा राष्ट्रवाद लोकसमूहाला किंवा त्या राष्ट्राला राज्याकडे घेऊन जात असतं. म्हणजे आपलं स्वतःचं राज्य असायला पाहिजे, आपलं स्वतःची स्वतंत्र अस्तित्व असलेली स्वतंत्र अस्मितेची जाणीव लोकांना होते आणि त्यामधून मग आपण आपलं राज्य निर्माण केलं पाहिजे, आपलं सरकार शासन निर्माण केलं पाहिजे अशी भावना किंवा असा विचार त्यांना येतो आणि मग ते आपल्यासाठी स्वतःचं एक स्वतंत्र राज्य निर्माण करतात. मग राज्य निर्माण होण्यासाठी राष्ट्रवाद खूप आवश्यक असतो.
त्याचबरोबर राज्य केव्हा निर्माण होऊ शकते मी तुम्हाला सांगितलं. आपण राष्ट्र कशाला म्हणतो की असा लोकसमूह म्हणजे लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येमध्ये एकीची भावना आहे, एकात्मता. लोकसंख्या आहे, त्यांच्यामध्ये एकीची भावना आहे, एकात्मता आहे. त्याचबरोबर राज्य निर्माण करण्यासाठी त्यांना आवश्यक आहे ती शासन संस्था. त्याचबरोबर भूप्रदेश, लोकसंख्या, त्यांच्यामध्ये असणारी एकात्मतेची भावना आणि मग राज्य निर्माण होतं. आणि ह्या सर्वांमध्ये असायला हवी ती राष्ट्रीय एकात्मता की आपण सर्व एक आहोत अशी भावना. आता ही राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं की राज्याची भूमिका जी आहे ती फार महत्वाची आहे. तर राज्याची भूमिका का महत्वाची आहे? कारण राज्य जे आहे ते कायदे आणि नियम तयार करून त्या देशामध्ये किंवा जो लोकसमूह आहे, वेगवेगळे समाज गट आहे, त्यांच्यामध्ये सुसंवाद आणि सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. मग राज्य कशा प्रकारे देशामध्ये किंवा लोकांमध्ये एकात्मता निर्माण करू शकतं? तर शांतता आणि सुव्यवस्था राखून. तर आपण हे 5 पॉइंट्स आहेत की ज्याद्वारे राज्याची भूमिका महत्वाची ठरते एखाद्या राष्ट्रामध्ये एकात्मता निर्माण करण्यासाठी. शांतता आणि सुव्यवस्था, दुसरा आहे आर्थिक प्रगती, राष्ट्र उभारणी, शासन, लोककल्याण, या सर्व गोष्टींद्वारे राज्य काय करत असतं तर देशामध्ये राष्ट्रामध्ये राष्ट्रीय एकात्मता निर्माण करत असतं आणि आपल्या देशाला एकजूट एकसंध ठेवत असतं. तर आपण एक एक पाहणार आहोत हे मुद्दे. शांतता आणि सुव्यवस्था, राज्याचं सगळ्यात महत्वाचं काम काय आहे तर देशामध्ये वेगवेगळ्या समाज गटांमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखणं. मग राज्य हे आपलं काम कशा प्रकारे करतं तर राज्य समाजात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करत असतं. राज्याचा मूळ हेतू देशाचे संरक्षण करणं हा असतो आणि या कार्याला राष्ट्र उभारणीचे कार्य असं संबोधलं जातं. म्हणजे इतर देशांच्या आक्रमणापासून आपल्या देशाचं संरक्षण करणं, आपल्या देशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणं. मग शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी फक्त अंतर्गत परिस्थिती किंवा अंतर्गत जे लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांच्यामध्ये सामंजस्य आणि सुव्यवस्था किंवा सामंजस्य आणि सुसंवाद साधणं एवढंच पुरेसं नाहीये, तर बाहेरील जे आक्रमण आहेत किंवा दुसऱ्या देशांपासून आपल्या देशाचं संरक्षण करणं हे देखील गरजेचं असतं. मग राज्य देशामध्ये शांतता सुव्यवस्था प्रस्थापित करतं, त्याचबरोबर देशाचं संरक्षण करतं आणि हे राज्याचं मूळ किंवा महत्वाचं काम आहे, ज्याला आपण राष्ट्र उभारणीचं काम असं म्हणतो. आणि राजकीय व्यवस्थेचे अस्तित्व आंतरराष्ट्रीय वा देशांतर्गत परिस्थितीमुळे धोक्यात येऊ शकतं. त्यामुळे देशाचं संरक्षण करणं, देशाचं अस्तित्व टिकवणं, संविधान आणि राजकीय व्यवस्था टिकवणं ह्यामध्ये राज्याची भूमिका खूप महत्वाची असते. म्हणजे आपलं जे राज्यघटना आहे, संविधान आहे आणि राजकीय व्यवस्था आहे, म्हणजे आपण जे म्हणतो की आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारलेली आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये जे आपलं पार्लमेंट आहे तर ते खूप महत्वाचं आहे. राजकीय व्यवस्था आपल्याकडे आहे. राजकीय व्यवस्थेमध्ये आपण पाहतो की आपलं जे न्यायमंडळ आहे, कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे, ही जी वेगवेगळी संस्था आहेत राज्याच्या, त्यांच्यामध्ये देखील सामंजस्य सुसंवाद घडवून राजकीय व्यवस्था टिकवून ठेवणं आणि आपलं संविधान जे आहे त्या संविधानाप्रमाणे आपल्या संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणं हे देखील राज्याची महत्वाची भूमिका असते किंवा महत्वाचं कार्य आहे. त्याचबरोबर आर्थिक प्रगती, देशाच्या औद्योगिक, कृषी विकास आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्याने महत्वाची भूमिका बजावणं अपेक्षित असतं. म्हणजे राज्याने आपल्या देशाची औद्योगिक, कृषी विकास आणि आर्थिक प्रगती घडवून आणायची आहे. कृषीमध्ये काय आवश्यक आहे, शेतीमध्ये जलसिंचनाची आवश्यकता आहे किंवा भूमी सुधारणा करणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त जी जमीन आहे ती चांगल्या प्रकारे उपजाऊ बनवणं हे देखील त्यासाठी आवश्यक असणारे जे घटक आहेत, गोष्टी आहेत ते पाहणं, यासाठी राज्याला पुढाकार घ्यावा लागतो. राज्याची तिथे भूमिका महत्वाची असते. औद्योगिक प्रगती करायची आहे, वेगवेगळे नवीन उद्योग व्यवसाय उभारायचे आहेत, लोकांना चालना द्यायची आहे. त्यासाठी अशा प्रकारचे जे विकासाची कामं आहेत, आर्थिक प्रगतीची कामं आहेत, ते देखील त्यासाठी राज्याची भूमिका महत्वाची ठरते. आर्थिक स्थैर्य आणि वाढ यातून लोकांचे आर्थिक हित साध्य करता येते. याचा अर्थ समाजवादी व्यवस्था निर्माण करणे नाही, तर राज्याने आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणं होय. म्हणजे राज्याने काय करायचं आहे,
प्रत्येक व्यक्तीला, देशामध्ये असलेल्या प्रत्येक नागरिकाला आपला आर्थिक विकास, आपली आर्थिक प्रगती घडवून आणता येईल यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. मग आपण पाहतो की आपल्या देशामध्ये देखील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात किंवा वेगवेगळ्या प्रकारे रोजगार निर्माण करून दिले जातात. तर हे कशासाठी? तर लोकांच्या आर्थिक प्रगती व्हावी, जेणेकरून देशाची देखील प्रगती होईल. त्यानंतर राष्ट्र उभारणीचं काम. मी तुम्हाला सांगितलं की राष्ट्र उभारणीचं कार्य हे राज्याची महत्त्वाची भूमिका आहे. समाजातील विविधतेमुळे राज्याचं विघटन होणार नाही याची काळजी राज्याने घ्यायची असते. राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेचा राष्ट्र उभारणीशी अत्यंत जवळचा संबंध आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, पंथाचे, संस्कृतीचे वेगवेगळे विचार, श्रद्धा, मूल्य, रुची असणारे लोक राहत असतात. आणि मग ह्या सर्व ही जी सर्व विविधता आहे, त्या विविधतेमुळे मग कुठल्या एका समाज गटावरती, म्हणजे एखाद्या भाषेच्या लोकांना किंवा एखाद्या जातीच्या लोकांना, एखाद्या धर्माच्या लोकांना असं वाटलं नाही पाहिजे की आपल्यावरती अन्याय होत आहे. मग त्या लोकांना, सर्व लोकांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. आणि जर त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा असंतोष निर्माण झाला तर मग ते त्या देशातून फुटून निघण्याचा विचार करत असतात. म्हणजे वेगवेगळ्या विविधता ज्या देशामध्ये असते त्या देशामध्ये विघटन होण्याचं जी वृत्ती आहे किंवा विघटन होण्याची संभावना जी आहे ती खूप जास्त असते. परंतु जर त्या लोकांमध्ये एकात्मतेची भावना असेल, एकीची भावना असेल तर ती विघटन होत नाही. आणि त्यामुळं मग राज्याची खूप महत्त्वाची जबाबदारी असते की जे वेगवेगळे समाजगट आहेत, जे समाजातली विविधता आहे, त्या विविधता असलेल्या प्रत्येक समाज गटाला न्याय्य वागणूक मिळेल अशा प्रकारे कार्य करणं आणि त्यामुळे राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवणं, लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करणं. मग अशा प्रकारे जेव्हा राष्ट्रीय एकात्मतेची भावना लोकांमध्ये निर्माण होईल आणि राज्य त्यासाठी प्रयत्न करेल, तेव्हा त्याला आपण राज्य हे राष्ट्र उभारणीचं काम करत आहे असं म्हणतो. त्यानंतर शासन. तर समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग हे सुशासनाचे लक्षण आहे. यालाच लोकशाहीकरण अथवा लोकसहभागी राज्य असे म्हणतात. लोकशाही शासन पद्धती स्वीकारली म्हणजे संपलं असं नाही. त्यामुळे आता आपलं जे लोक कल्याणाचं काम आहे किंवा सुशासन आहे ते आपोआप होईल असं नाही. तर लोकशाही शासन प्रणाली आपण स्वीकारल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती समाजातील लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढला पाहिजे. म्हणजे जास्तीत जास्त लोक जे आहेत ते जी निर्णय प्रक्रिया आहे त्यामध्ये आले पाहिजेत. मग निर्णय कुठे घेतले जातात? तर संसदेत घेतले जातात. मग संसदेत निर्णय कोण घेतात? तर लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी लोकांच्या वतीने संसदेमध्ये निर्णय घेत असतात. निर्णय घेत असतात म्हणजे आपल्या देशासाठी काय करणं गरजेचं आहे, काय नाही करणं गरजेचं आहे, कोणत्या समाज गटाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, हे सर्व आपले जे लोकप्रतिनिधी आहेत संसदेत बसलेले, राज्याच्या विधिमंडळात बसलेले, ते आपल्या वतीने निर्णय घेत असतात, योजना बनवत असतात, कायदे बनवत असतात, नियम बनवत असतात. मग हे सर्व ते करत असताना आपण देखील त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आता आपण कशा प्रकारे सहभाग घेणार? एक म्हणजे आपण मतदान करतो. जास्तीत जास्त लोकांनी निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी सहभागी झालं पाहिजे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे लोकसहभाग केव्हा वाढेल निर्णय प्रक्रियेमध्ये? जेव्हा संसदेमध्ये घेतला जाणारा निर्णय आपण त्या निर्णयाची आपल्याला पूर्ण माहिती असेल. चुकीचा घेतला जातोय की बरोबर घेतला जातोय किंवा त्या संसदेमध्ये किंवा एखादा निर्णय जो घेतला जात आहे तो निर्णय किंवा एखादा तयार होणारा कायदा जो आहे तो कायदा लोकांच्या किती हिताचा आहे किंवा एखादा निर्णय जो आहे तो लोकांच्या हिताचा आहे की अहित त्यामध्ये आहे, हे सर्व लोकांनी तपासून पाहिलं पाहिजे. वेळोवेळी त्यावरती आपलं मत, आपला विरोध प्रकट केला पाहिजे. आणि अशा प्रकारे मग लोकांचा सहभाग राज्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये वाढेल. आणि जेव्हा लोकांचा सहभाग जास्तीत जास्त वाढतो तेव्हा आपण त्याला सुशासन असं म्हणतो. म्हणजे चांगल्या प्रकारे चालणारं शासन. कुठेतरी अंकुश हवा असतो, म्हणजे नियंत्रण हवं असतं. नाहीतर मग जर लोक निर्णय प्रक्रियेमध्ये सहभाग घेत नसले तर मग संसदेमध्ये असणारे आपले जे लोकप्रतिनिधी आहेत तेच सर्व निर्णय घेतील. मग लोकांचं किती हित आहे, त्यामध्ये अहित आहे हे कोणत्याही प्रकारचा विचार केला जाणार नाही. म्हणून लोकांनी जास्तीत जास्त जी निर्णय प्रक्रिया आहे त्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. आणि जेव्हा असं करतील लोक त्याला लोकशाहीकरण किंवा लोकशाही राज्य असं म्हटलं जातं. कारण की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की लोकशाही काय आहे? लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले शासन, म्हणजे लोकशाही शासन व्यवस्था.
जसं की मी तुम्हाला सांगितलं की अब्राहम लिंकन जे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी लोकशाहीची व्याख्या केलेली आहे, फॉर द पीपल, बाय द पीपल अँड ऑफ द पीपल. सॉरी, ऑफ द पीपल, फॉर द पीपल अँड बाय द पीपल. लोकांचे, लोकांसाठी, लोकांकडून चालविले जाणारे शासन म्हणजे लोकशाही शासन. मग त्यासाठी लोकांचा सहभाग या निर्णय प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त आवश्यक असतो. त्यालाच आपण लोकशाही राज्य असं म्हणतो. त्यानंतर 5वा मुद्दा आहे लोककल्याण. म्हणजे राज्य जे आहे ते लोककल्याणाचं काम करत असतं. सामाजिक न्याय, वाजवीपणा म्हणजे ज्याला आपण फेअरनेस म्हणतो, समानता या तत्वांचा वापर लोककल्याणासाठी करणं, समाजातील असमतोल दूर करून दुर्लक्षित घटकांचे दुःख दूर करणे ही राज्याची जबाबदारी आहे. म्हणजे लोककल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबवणं. राज्याचं काम काय आहे तर लोकांचं कल्याण करणं, लोकांचा ज्या मूलभूत गरजा आहेत, भौतिक गरजा आहेत, आधी भौतिक गरजा आहेत त्या त्यांना उपलब्ध करून देणं, जेणेकरून ते स्वतःचा विकास आणि प्रगती करू शकतील. मग त्यासाठी आपण पाहतो की जे मूलभूत हक्क दिलेले आहेत ते लोकांना मिळत आहेत की नाही ते पाहणं, त्याचबरोबर लोकांना रोजगार उपलब्ध करून देणं, अशा प्रकारे त्याचबरोबर आपण उज्ज्वला गॅस योजना वगैरे म्हणतो, तर हे सर्व लोककल्याणाची कामं आहेत. अशा प्रकारे लोककल्याणाची कामं राबवून किंवा लोककल्याणाचे योजना राबवून जे दुर्लक्षित घटक आहेत, समाजात असमतोल आहे, अतिशय श्रीमंत आणि गरीब अशी जी दरी आहे ती कमी करण्याचा आणि लोकांचं दुःख दूर करण्याची जबाबदारी ही शासनाची असते. मग राष्ट्रवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्ये, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन यांचा राष्ट्र उभारणीशी जवळचा संबंध आहे. म्हणजे राष्ट्रवाद देखील आवश्यक आहे. जर तुम्हाला एक राष्ट्र निर्माण करायचं असेल, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीची मूल्ये, आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तन या सर्व गोष्टी जेव्हा असतील किंवा या सर्व गोष्टी जेव्हा राज्य निर्माण करू शकेल तेव्हा एक राष्ट्र निर्माण होतं. तर अशा प्रकारे आपण आज पाहिलेलं आहे की राज्याची भूमिका एखादे राष्ट्र निर्माण करण्यासाठी किंवा राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी कशा प्रकारे महत्त्वाची असते. राज्य काय काय काम करतं, हे आपण कार्य करतं ते आपण आज पाहिलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. घरी राहा, सुरक्षित राहा आणि अभ्यास करा. जे काही तुम्हाला आज शिकवलेलं आहे ते सर्व मुद्दे वाचून घ्या. धन्यवाद.